इझी पण महत्वाचा हा सामना आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. आजच्या दिवसातील सर्वोत्तम दोन संघ आज एकमेकाच्या समोर संध्याकाळच्या सत्रामध्ये ती कडवी झुंज या ठिकाणी पाहायला मिळेल. डाऊन द ग्राउंड आउटफील्ड फास्ट. या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्रात चेंडू होईल फरार. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा प्रतीक म्हात्रेचा ब्रँडेड चौकार. भालचे समर्थक आहेत कुठे? जरा जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो. आपला खेळाडू आपल्या गावाच्या नावासाठी आज लढतोय मैदानात. आणखीन एक स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. चेंडू थांबणार नाहीये. सलगचे 3 चौकार मात्र आता आलेत. वेल स्टार्ट प्रतीक म्हात्रे. ही इज ऑन अ फायर. वाशी विभाग क्रिकेट संघटनेतला हा संघ आपण पाहतोय आणि काय जबरदस्त खेळ राहिलाय गावदेवी भाल संघाचा. आणि विशेष करून हे परिसर हा विभाग त्यांना आवडतो. फुल टोल वसूल केलाय. फ्लॅट एक टप्पा घेऊन चेंडू जाईल सीमा पार. चौथा या ओव्हर मधला हा चौकार. पेन विधानसभा मतदारसंघाचे किंग मेकर सन्माननीय वैकुंठदादा पाटील यांचं संगीत आपण ऐकलं. 4 चौकार या स्पर्धेतील सलग 4 चौकार आपण पाहिले. क्लास 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 पाहायला मिळाला आज प्रतीक म्हात्रेचा. आणखीन एक दमदार फटका. चेंडू थांबणार नाहीये परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि शेवटच्या क्षणाला या ठिकाणी बेस्ट कॅच या ठिकाणी कॅच ऑफ द मॅच फलंदाज बाद होईल प्रतीक म्हात्रे. पण मोठ्या खेळाडूला जर का तुम्हाला बाद करायचं असेल तर प्रयत्न देखील तुमचे मोठे असायलाच पाहिजे. आणि त्या झेलसाठी गोल्डन मॅन सुनील पाटील सुंटी दादा यांच्याकडून 100 रुपयाचा क्रॅश प्राइज आलाय. झेल पकडलाय भूषण. लास्ट बॉल असेल. राहुल ऑन स्ट्राईकला. फुल टॉस आहे. ड्राईव्ह लेंथ चेंडू होता. ड्राईव्ह पाहायला मिळाली. 38 सर्कलच्या आतमध्ये खूप चांगला प्रयत्न यश आलं. रन्स मिळेल. एक सिंगल. सलगचे 4 चौकार मग विकेट आणि मग या षटकातील शेवटच्या चेंडूवर आलेले एक सिंगल. धावसंख्या स्कोर कार्डवर 17 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी भाल हा संघ. रन्स या ठिकाणी पूर्ण करायची होती परंतु DRS या ठिकाणी जरूर आपण पाहूया खेळाडू सुरक्षित आहे की नाही. फ्रेम बाय फ्रेम या ठिकाणी आपण पाहणार आहोत. साईप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून आपण या ठिकाणी जरूर पाहणार आहोत.
जरूर आमच्या या चॅनलला तुम्ही जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पहा, एक लाईकची तुमची आवश्यकता आम्हाला आहे. खेळाडू या ठिकाणी असेल बाद. स्वर्गीय नवनाथ घरत स्मृती चषक मैत्री चषक 2024 स्पर्धेचा 5वा दिवस उद्या आपण पाहणार आहोत. पहिला सामना असेल टीम दिघाटीच्या अगेन्स्ट रावे. तदनंतर गोवटणे संघाला फाईट करेल करंजाडे. ताराच्या अगेन्स्ट मोठं आव्हान उसरली आणि भातांना फाईट करण्यासाठी सज्ज होईल दत्तगुरु वढाव. बिग फाईट, अप्रतिम लढती उद्याच्या दिवशी आपण पाहणार आहोत. बी कॅटेगरी मधले हे सर्व संघ जो हे नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. खेळाडू धावबाद झाला राहुल आणि नौका फलंदाज तुषार वर्तक. सुफला शॉट या ठिकाणी खेळायचा होता. खराब माइंडसेट या ठिकाणी पाहायला मिळाला. बाईकच्या स्वरूपाने मिळाली एक सिंगल. धावसंख्या 18 धावा धाव फलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या एकूण 17. या षटकामध्ये फक्त एक बाईकची रन्स आले आहे. सुरुवात चांगली मिळालेली आहे. इरवाडीच्या अगेन्स्ट 3 षटकांची मॅच, ती देखील आजच्या दिवसातील शेवटचा सामना. 30+. 30 पेक्षा अधिक प्रयत्न जरूर करतील भाल संघ. चेंडू हवेत आहे. कॅच अँड बॉलचा चान्स. सेफली लँडिंग. 3 तिगाडा आणि काम बिगाडा. इकडे पाहूया पुन्हा एकदा DRS. ऑफिशियली टीव्ही अंपायर कडे आपण जाऊया. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की खेळाडू सुरक्षित आहे की नाही. फ्रेम बाय फ्रेम या ठिकाणी आपण पाहतोय. स्लो मोशन मध्ये जरूर या ठिकाणी चेक केलं जाईल. खेळाडू या ठिकाणी असेल धावबाद, रनआउट. 1+ विकेट. धावसंख्या स्कोर कार्डवर 19. पाहिजे सुरुवात मिळाली होती ना बाल संघाला, त्यावर अक्षरशः पाणी फिरले. नवीन खेळाडू अमर म्हात्रे. अमरच्या बॅट मधनं जर का 2 षटकार आले तर ब्रँडेड पुमाचे शूज दिले जातील. अल्पेशाच्याकडून समोरला चेंडू आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी या ठिकाणी रन्स मिळेल एक सिंगल. आता कंट्रोल पाहायला मिळाला या गेमवर, या मॅचवर. जय भवानी इरवाडी संघाचा स्ट्रॉंगली कमबॅक केलं. पहिल्या षटकात खरपूस समाचार पाहायला मिळाला. पहिलं षटक महागडं होतं. पहिल्या षटकावर आक्रमण पाहायला मिळालं, परंतु काय कमबॅक केलंय. पहिल्या षटकानंतर असं वाटत नव्हतं की गेम मध्ये ते परत येतील, परंतु हा क्रिकेट आहे. बारी बारी सबकी बारी. कभी तेरी तो कभी मेरी. कधी फलंदाज कधी गोलंदाज. पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डाव्या स्टिकच्या वरतून चेंडू निघून गेला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहिला. या षटकाचा जर का आपण विचार केला तर या षटकात रन्स आल्यात फक्त आणि फक्त 3. खरं तर पहिल्या षटकात 17 आल्यानंतर पुढच्या षटकामध्ये किमान 10-12 च्या आसपास यायला पाहिजे होत्या, परंतु जय भवानी इरवाडी एक मोठा संघ आहे. आणखीन एक संध्याकाळच्या सत्रामध्ये कमालीचा स्विंग पाहायला मिळाला. षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 20 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र येणाऱ्या षटकावर आक्रमण करावं लागेल गावदेवी भाल संघाला, अन्यथा हा एक चांगला सामना कदाचित ते बॅकफुटवर देखील येऊ शकतात. 3 षटकांच्या लढतीमध्ये किती धावांचं टार्गेट सेट करायचं. मी तर म्हणेल प्रति षटक 10ची सरासरी 30+. परंतु पहिल्या षटकामध्ये 17 आल्यानंतर असं वाटलं की 40च्या वरती जातील, परंतु त्यांना आता लगाम लावले.
रोख लावले. ज्याप्रमाणे नॅशनल हायवेवर एखादा स्पीड ब्रेकर येतो ना, तशा प्रकारचा स्पीड ब्रेकर आलाय. दुसरं षटक, अप्रतिम गोलंदाजी, नौका गोलंदाज पियुष पाटीलचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात कौतुक करूया आपण. वेल डन, वेल बॉल्ड. फक्त 3 रन्स, कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली तिसऱ्या षटकासाठी. प्रणय पाटील, फटका या ठिकाणी ऑफ साइडला, क्षेत्ररक्षक ऋतिक आहे. ऋतिक पाटीलने पकडलाय झेल आणि फलंदाज तुषार वर्तकचा संपलाय खेळ. यस, गोल्डन डीजे. थँक्यू सो मच जीजे. पण असं म्हटलं जातं की ज्या फांदीवर बसलोयत ना, तीच फांदी तोडण्यासाठी घेतले. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारले. या मॅचचा जर का आपण विचार केला, 17 आल्यानंतर सिंगल डबल्सने 10-10 प्रत्येक षटकामध्ये जर का आल्या असत्या तरी 40च्या आसपास सहज बालसंघ पोहोचला असता. परंतु हे क्रिकेट आहे. ज्या अर्थी ज्या सामन्याचा मी उल्लेख केला, अफगाणिस्तानच्या अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया किंवा T20 मधला भारतच्या अगेन्स्ट पाकिस्तान, तो सामना बदलायला वेळ लागत नाहीये. नशीब बदलायला देखील वेळ लागत नाहीये. प्रयत्न प्रामाणिक हवेत. चांगला चेंडू आहे, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू. या ठिकाणी काय घडलंय, घर फिरला ना की घराचे वाशे देखील फिरतात. एक खेळाडू चुकीच्या पद्धतीने बाद झाला ना की मग पाठीमागचे देखील खेळाडू तशाच प्रकारचा खेळ करतात. कॉन्फिडन्स दाखवावा लागेल. वेळ गेली नाहीये, अद्यापपर्यंत वेळ आहे. फुलटॉस, बीमर कॉल. आता नशिबाची साथ आली आहे. बाल संघाच्या बाजूने फ्री हिटचा चेंडू असेल. रन्स मिळतील 1+1 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. 22 धावा धाव फलकावर. 17 आल्यानंतर 22चा हा पल्ला फार दूर राहिला. खरं तर 17 नंतर 22 फार जवळ वाटत होतं. एका फटक्यानंतर 22 होतील, परंतु मध्ये एक स्पीड ब्रेकर, मधलं एक षटक पाहायला मिळालं. नो बॉल, फ्री हिटची संधी. काय घडेल? फ्री हिटच्या चेंडूवर लॉफ्टेड हिट, स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडूला मात्र पाठवलाय हवाई सफर. षटकार. आणखीन जर का एक षटकार आला तर अल्पेश म्हात्रे याच्याकडून ब्रँडेड पुमाचे शूज दिले जातील. पण मित्रप्रेम आहे. मित्र म्हणे शूज सोडा, हा सामना आधी पकडा. कारण की ही स्पर्धा मोठी आहे आणि भाल गावाचं तुम्ही जर का नेतृत्व करताय तर प्रचंड प्रेक्षक मॅच पाहतायत आणि त्यांचं समाधान करणं देखील तेवढं महत्वाचं राहणार आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न, खरा फुटवर्क. या ठिकाणी जागा बनवली, ऑफस्टिकच्या बाहेर निघाला खेळाडू आणि डॉट बॉल चेंडू आलाय. आता उर्वरित शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंग स्ट्रोक पाहायला मिळाला. पण जर का या इनिंगचा आपण विचार केला तर जवळपास 6 ते 7 डॉट बॉल्स आलेले आहेत. विकेट्स देखील 4 कमावलेत. खराब स्ट्रॅटर्जी पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू काय घडेल? समोरला आणखीन एक डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम गावदेवी भाल संघाची धाव संख्या निराशाजनक असं म्हणावं लागेल. कारण की फक्त 28, फक्त यासाठी की पहिल्या षटकात 17 आल्या होत्या. तदनंतर केलेलं कमबॅक जय भवानी इरवाडी संघाने पुन्हा एकदा त्यांना वापसी दिले आणि विजयासाठी दरवाजा आता खुला झालाय. काय घडेल सेकंड इनिंग मध्ये? तुर्तास थोडा ब्रेक घेऊया, ऐकूया गोल्डन डीजे खार सापोली बेडे यांना.
जेने एक इशारा दिलाय भाल संघाला, परंतु मी तर म्हणेल गोल्डन डीजे थांबा तुम्ही, कारण की पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. सामना संपला नाहीये. पहिल्या सत्राचा फक्त खेळ संपलाय. गोलंदाज आहेत गावदेवी भाल संघाकडे, वापसी करू शकतायत ते. धाव संख्या मी तर म्हणेल की सन्मानजनक आहे. हाय स्कोरिंग मॅच झाली असती, परंतु रस कमी देखील नाही आहेत, जास्त असत्या. परंतु आता या ज्या काही रन्स आहेत त्यात तुम्हाला आता लढावं लागेल. ना स्वार्थासाठी ना पैशासाठी ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळलं जातं. गावाच्या अभिमानासाठी, गावाच्या नावासाठी खरं तर हे क्रिकेट खेळलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 विस्फोटक खेळाडू, मागच्या 2 मॅचेसचा हिरो पिंट्या पाटीलच्या सोबतीला फलंदाज असेल प्रशांत पाटील. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 षटकांची लढत, मोठं आयोजन, ऐतिहासिक क्रीडांगण. या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहतोय. जरूर पण मैत्री चषकाचं हे जे आयोजन, ते फॉर्मॅटमध्ये तुम्ही ही स्पर्धा पाहताय. परंतु हेच आमचे लाडके आयोजक पुढील वर्षासाठी रजनी क्रिकेटचा थरार ह्याच मैदानावरती घेऊन येणार आहेत. आणि रजनी क्रिकेटचा थरार काय असतो तो हमरापूर विभागाला पाहायला मिळेल ह्या मैदानावरती. अर्थातच आमचे लाडके आयोजक या ठिकाणी कुणाल पाटील, सुनील पाटील, प्रवीण पाटील, संकेत म्हात्रे, समाधान पाटील, संदेश खरत, दिगंबर नागे, रवी म्हात्रे, राकेश पाटील, रोशन पाटील आणि समीर पाटील. रजनी क्रिकेटचा थरार जरूर अनुभवाला मिळेल. परंतु ही मॅच महत्वाची लढत पहिल्या षटकासाठी. प्रतीक म्हात्रे या ठिकाणी समोरला खेळल्या धावबाची संधी होती, स्ट्रेट हिट जरूर झाला, परंतु सिंगल रन्स आले. होय, जरूर 2025 मध्ये ह्याच आयोजकांकडून मैत्री चषकाचं आयोजन, आणि ते देखील नाईट फॉर्मॅट मध्ये. रजनी क्रिकेटचा थरार आणि त्या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयाचं डोनेशन आलंय. सुनील पाटील, आमचे गोल्डन मॅन, की ज्यांच्या गळ्यामध्ये दरवर्षी एक चेन वाढते, सुंटी दादा, त्यांच्याकडून तब्बल 50,000 रुपयाचं डोनेशन. नेक्स्ट बॉल, पहिलं षटक प्रतीक म्हात्रेचं, सिंगल रन्स ऑन द बोर्ड. फिरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, सहज सोपा झेल पकडलाय, एक मोठा अडथळा दूर केलाय. पिंट्या पाटील बॅक टू द पॅव्हलियन. अप्रतिम झेल पकडला. पण झेल सोपा होता, परंतु प्रेशर अधिक होता. जोपर्यंत झेल पकडला जात नाही तोपर्यंत तो सोपा आहे की कठीण हे आपण सांगू शकणार नाही आहोत. फर्स्ट विकेट डाऊन, 1-1. 1 या धावसंख्येवर 1 विकेट गमावले. नौका खेळाडू, नवीन खेळाडू देवेंद्र पाटील, संकट मोचक देवेश पाटील, संकट मोचक तारणहार, उजव्या हाताचा विस्फोटक खेळाडू ऑन स्ट्राईकला. क्रीज मध्ये खेळत असताना आपण पाहतोय गोलंदाज प्रतीक म्हात्रेचा हा 3रा चेंडू. राईट अबाउट द विकेट, रावे एंड कडून गोलंदाजी करत असताना चांगला चेंडू फ्लिक केला, पॅडवर आदळला, परंतु बॅटची एज या ठिकाणी होती. बॅटला चेंडू ब्रश आला, तदनंतर गली रिजन मध्ये चेंडू फील्ड होईल. रन्स येईल 1 सिंगल, धावसंख्या 2. पण कंजूस षटकाची आवश्यकता आहे. इकॉनॉमिकल षटक ज्याला म्हटलं जातं, की ज्या षटकामध्ये विकेटच्या सोबत कमी धावा. परंतु गावदेवी इरवाडी संघ, जय भवानी इरवाडी संघ, पहा काहीसा वेगळा विचार तुम्हाला करावा लागेल या मॅच मध्ये. सुपर माइंड क्रिकेट खेळणं गरजेचं आहे इरवाडी संघाकडून.
खराब चेंडूंवर आक्रमण, चांगल्या चेंडूला सन्मान हा तुम्हाला द्यावा लागेल. काय घडेल या मॅच मध्ये, काय घडेल या मॅच मध्ये. इट्स अ क्वालिफायर, सुपर 5 मध्ये दाखल होणारी ही लढत आपण पाहतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर शरीरावर चेंडू आला. प्रतीक म्हात्रेच्या अगेन्स्ट तेवढं सोपं नाहीये मित्रांनो. प्रतीक म्हात्रे टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक वेगळा ब्रँड आहे, जो लेदर मध्ये भरपूर प्रावीण्य ज्यांनी मिळवलंय. 4 चेंडू फेकलेत, फक्त 2 रन्स खर्च केल्यात, 1 विकेट आलेली आहे प्रतीक म्हात्रेसाठी. धीम्या गतीने सुफला, विकेट विकेट विकेट. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल पकडलाय. दर्शनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. यस, गोल्डन डीजे. पण नशीब आहे ना, तो बहादूर लोकांचा साथ देतो. सुपला स्ट्रोक्स प्ले करायचा होता आणि फटका फसला. दुष्काळात 13वा महिना. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केलंय या ठिकाणी. या षटकातील चेंडू बॅलन्स असेल. 1 रन्स आहेत 2. इक्वेशन जर का आपण पाहिलं तर 13 मध्ये करायच्या 27. जय भवानी इरवाडी, लवकर डोळे उघडा अन्यथा उशीर होईल. या संध्याकाळच्या सत्रामध्ये तुमच्या क्रिकेट करिअर मधला सर्वाधिक बेस्ट सामना तुम्ही खेळताय आणि या सर्वाधिक बेस्ट सामन्यामध्ये तुम्हाला बेस्ट या ठिकाणी देणं गरजेचं राहील. इरवाडी संघ समोरला आपले ऍडमिस. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू निघून गेला. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. षटक संपलं पहिलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर गोलंदाजी करत असताना टीम भाल संघाने रन्स खर्च केलेले आहेत फक्त 2. विकेट्स मिळाल्या 2. इक्वेशन असेल 2 षटक 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावा. 27 रन्स हव्यात. 27 धावा. या 27 धावा विजयापासून दूर आहेत. मी तर म्हणेल अंतर दूर नाहीये, अंतर जवळचं आहे, परंतु तुम्हाला लवकर पोहोचावं लागेल. उशीर करू नका. 12 चेंडू आणि 27 धाव संख्येची आवश्यकता. पण मध्ये जर का तुम्ही पोकली पाहिली तर 15 धावांची आहे. त्या 15 धावा निर्णायक असतील. अर्थातच मग विचार करा की किती षटकार मारायचे आहेत. मोठ्या टीम्स अशाच प्रकारचा विचार करतात की टार्गेट कितीचा आहे आणि मग टार्गेट जर मोठा असेल तर आपला षटकार किती मारायचे आहेत. मी तर म्हणेल 2 षटकार सामना फिरवतील. शॉर्ट पिच, खराब चेंडू, ट्रीटमेंट, स्लॉग हिट, डीप स्क्वेअर लेगला. समालोचन कक्षामध्ये चेंडू आलाय. सीमा पार, चौकार. यस, थँक्यू डीजे. वेलकम मॉन्ट्रियल. आणखीन एक खराब चेंडू, आणखीन एक खराब चेंडू. पाक गोलंदाज सांगतोय कर्णधारला की थांब, परंतु मित्रा थांबायला वेळ नाहीये. पण वेळ कोणासाठीच थांबत नाहीये. टाइम इज अ मनी. वर्तमानपत्र जो सकाळी 7 रुपये किमतीला विकला जातो ना, तो संध्याकाळी 7 रुपये किलो रद्दीमध्ये विकला जातो. वेळेचं महत्व जरूर जाणा तुम्ही. या ठिकाणी ऑन साइडला राहुल त्या ठिकाणी आहे. रन्स मिळेल, सिंगल रन्स. टाइम इज अ मनी. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावर जरूर या ठिकाणी आपण पाहतो. तुम्हाला योद्धा व्हावं लागेल, तुम्हाला लढावं लागेल आणि हा सामना जर का तुम्ही जिंकलात तर एका ट्रॉफीचा हकदार. ऑब्वियसली दुसऱ्या दिवसात गावदेवी अंतोरे, तिसरी दिवशी टीम आई रायबादेवी रावे, हे 2 संघ
टॉप 5 मध्ये दाखल झालेले आहेत. आज कोणता संघ जाईल? टीम भाल की इरवाडी? फिरून खेळण्याचा प्रयत्न, डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू आहे. इट्स अ व्हाईट बॉल. सुशांत म्हात्रेला ती लाईन आणि लेंथ मिळाली नाहीये, ज्यार्थी 2 व्हाईट बॉल आले. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर 9 रन्स. इक्वेशन 10 चेंडू आणि 20 धावा. चांगला चेंडू या ठिकाणी मिसिंग ऑफ स्टंप पाहिला. पॅडवर चेंडू आदलला. लेग बाईच्या स्वरूपाने सिंगल रन्स या ठिकाणी ऍड केली जाईल. इक्वेशन पाहूया. 9 चेंडू आणि 19 धावसंख्येचं हे इक्वेशन आपण या ठिकाणी जरूर पाहतोय. 9 चेंडू आणि 19 धावा. 9 चेंडू आणि 19 धावा. पण शेवटच्या षटकामध्ये काय इक्वेशन असेल? येणाऱ्या 3 चेंडू मध्ये काय घडेल? चर्चेला उदाहरण आलंय. अपटलेला चेंडूला लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडलाय. विकेट डाऊन. धक्का बसेल जय भवानी इरवाडी संघाला. देवेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. आठ चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. 8 चेंडू 19 धावा. मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश पाटील संकट मोचक तारणहार. आज सामना फसलाय. पण हे काही क्षण असे असतात ना क्रिकेटमध्ये की जे तुम्हाला हिरो म्हणून ठरवतात. पण तुम्हाला हिरो व्हायचा आहे की व्हिलन व्हायचा आहे? सामना जर का जिंकला इरवाडी संघाने तर त्यांचे फलंदाज होतील हिरो आणि मग भालचे गोलंदाज होतील अर्थातच त्या ठिकाणी व्हिलन. परंतु संघ जर भाल जिंकला तर गोलंदाज होतील हिरो. कोण ठरणार हिरो? कोण होणार व्हिलन? पुढचा चेंडू लेफ्ट केलाय. ऑफ स्टिकच्या बाहेर. वेल लेफ्ट म्हणावं लागेल. इट्स अ व्हाईट बॉल. हा सामना जर का जिंकला तर प्रथमेश पाटील साठी पिंट्या पाटील करून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सामना किती महत्वाचा आहे. शॉर्ट पिच फिरून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला तिकडे सागर आहे. चेंडूला फील्ड करेल. रन्स मिळेल फक्त एक सिंगल. इक्वेशन पाहूया. 7 मध्ये 17. हृदयाचे ठोके वाढलेत. 7 चेंडू 17 धावा. षटकार आला तर इक्वेशन अगदी सोपं होईल. काय घडेल? षटकार, चौकार, ट्रिपल, डबल, सिंगल, डॉट, वाईड, नो की विकेट? बरेचसे ऑप्शन्स आहेत. फुल टॉस. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. इट्स अ नो बॉल. इट्स अ बीम कॉल. 4+1 5 रन्स. इकडे काय घडलंय? पहा ऑप्शन आपल्याकडे नव्हता. बीमर +4 चा या 5 धावांच्या मदतीने धावसंख्या 17. आता 7 चेंडू आणि 12 धावा. पहा गोलंदाज एक लीगल डिलिव्हरी हवी होती. एक चांगला चेंडू हवा होता परंतु नो बॉल. हा नो बॉल. नो बॉल वर आलेला चौकार आणि मिळालेल्या 5 धावा. जय भवानी इरवाडी संघ खेमा आता खुश आहे. 7 मध्ये 12 करायच्या आहेत. क्रिकेटचा एक मोठा वारसा घेऊन पुढे आलेला हा संघ. क्रिकेटची प्रचंड क्रेज या गावामध्ये आम्ही पाहिले. उघडा डोले. पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. चांगला चेंडू या ठिकाणी फ्री हिटचा चेंडू निर्धाव राहिला. षटक संपलं आणि आता इक्वेशन 6 मध्ये करायचे आहेत 12. ऐकूया गोल्डन डीजे.
शॉर्टली टीम मीटिंग त्या ठिकाणी जरूर घेतले बाल संघाने आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण या ठिकाणी जरूर केलं असेल आणि आता शेवटचं षटक स्लॉग ओव्हर डेट ओव्हर आणि या षटकामध्ये विजयासाठी 12 धाव संख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. तुषार वर्तक. भाल गावाचं भवितव्य त्याच्या हातात आहे. भाल गावाचा विजय आज त्याच्या हातामध्ये आहे. परंतु जर का विचार केला तर प्रथमेश आणि प्रणय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या हातामध्ये देखील इरवाडी गावचा विजय आहे. बॅट आणि बॉलचा हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं हे महायुद्ध क्रिकेटचा हा कुंभमेळा आपण पाहतोय. षटकाला होईल सुरुवात. 6 चेंडू 12 धाव संख्येची आवश्यकता. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या मॅचचं आपण स्वागत करूया. फुलटॉस बैठक एक घुटना वाकवला परंतु हा चेंडू होता डाव्या स्टिकच्या बाहेर. इट्स अ वाईट बॉल. 6 चेंडू आणि आता 11 धावा. सामना दोन्ही बाजूने आहे. सामना दुतर्फा आहे. सामना 50% चान्स मध्ये आहे. हार्ट ब्रेकिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू. संध्याकाळच्या सत्रातील सर्वोत्तम सामना तुम्ही पाहताय. लेटकट केलाय डीप कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे. प्रेशर आहे त्याच्यावर. चेंडूची फेकी केले. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट झाल्यात. 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. या ठिकाणी इरवाडी क्रिकेटच्या इतिहासातील या 9 धावा इम्पॉर्टंट असतील. भाल गावाच्या क्रिकेटमधील ह्या 9 धावा महत्वाच्या आहेत. या 9 रन्स पाहूया काय घडेल. चांगला चेंडू बॉल बॅक ट्राय ऑन द कार्पेट. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट. एक की धावबाद. खेळाडू होईल धावबाद. या ठिकाणी आमचे परम मित्र साईश्वर म्हात्रे यांचं देखील आपण वेलकम करूया. वेलकम साई. हृदयाचे ठोके वाढलेत. खेळाडू धावपळ. चला नवीन खेळाडू पाठवायचा आहे. टीम जय भवानी इरवाडी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये. भवितव्य इरवाडी संघाचं हे भवितव्य आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अपकमिंग यंगस्टार. बऱ्याचशा स्पर्धांचा अनुभव आहे. सामना हार्ट ब्रेकिंग झालाय. जरूर या ठिकाणी आपण इरवाडी टीमचा खेमा आपण पाहतोय. समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला साईश्वर असेल, विठोबा असेल, तिकडे MG आहे. सर्व पाठीराखे भालचे या ठिकाणी सज्ज झालेत. 4 चेंडू 8 धावा. 8 रन्स करायचे आहेत. 4 चेंडू बाकी राहिलेत. चांगला चेंडू आहे. स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फेकी करेल. तत्पूर्वी रन्स येतील. 2 धावा आल्यात. इक्वेशन बदलेल. 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. मंचकावर आमचे लाडके आयोजक संदेश घरत, कृणाल पाटील ही जोडी, समीर पाटील त्या ठिकाणी जरूर असतील. राकेश पाटील या ठिकाणी सामन्याचा आस्वाद घेत आहेत. कोण जिंकेल ही लढत. आज कोणत्या गावामध्ये फटाक्यांची आतिषबाजी होईल. आज कोणत्या गावात मिरवणूक निघेल. इरवाडी की भाल. जल्लोष कोणाचा असेल. भाल गावाचा की इरवाडी संघाचा. सामना कोण जिंकेल. अर्थातच जिथे विभागातील संघ 3 मध्ये करायचे आहेत 6 रन्स. फटका फसला तिकडे. क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय. चेंडूला फेकी करेल. तत्पूर्वी रन्स पाहूया. सिंगल कंप्लीट. ओ माय गॉड. खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण जरूर पाहिलं.
सिंगलला कन्वर्ट केलं डबल मध्ये. इच अँड एव्हरी सिंगल रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. प्रत्येक सिंगल रन्स महत्वाचे आहे क्रिकेटमध्ये. प्रत्येक सिंगल रन्स आज तुम्हाला रोखायचे आहे. बाल संघ, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, काय घडलंय आज मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू, 4ची आवश्यकता, 4 रन्स करायचे आहेत. 2 चेंडू शिल्लक आहे. भव्य दिव्य असं एक क्रीडांगण, भव्य दिव्य अशी ही स्पर्धा. क्रिकेटचा थर्रार, क्रिकेटचा थर्रार तुम्ही पाहताय. वन ऑफ द बेस्ट सामना तुम्ही पाहताय. क्रिकेट, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. सध्याच्या घडीला ज्या खेळाची चर्चा आहे, सध्याच्या घडीला ज्या खेळावर प्रचंड प्रेम केलं जातोय, त्या क्रिकेटचा हा थर्रार. 2 चेंडू विजयासाठी, 4 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू पॅडवर फेकला. सिंगल, डबल, काय होईल? सिंगल मिळाले. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी रन्स देखील आले. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चेसिंग. हृदयाचे ठोके वाढलेत, हृदयाचे ठोके वाढलेत. आओ, काय सामना आहे, काय अप्रतिम सामना आहे. सामना अप्रतिमच राहिला. अगदी पहिल्या षटकापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय. स्पर्धा मोठी आहे, मोठं कार्य तुम्हाला करावं लागेल. ज्यावेळेस काय करेल फलंदाज, मोठ्या फटक्याच्या शोधात जाईल की चेंडू गॅप मध्ये पुश करील, विकेट मिळेल की काय घडेल, काय घडेल या मॅच मध्ये. पहा, अप्रतिम सामना, अप्रतिम लढत. आज संपूर्ण पेण तालुक्यातील प्रेक्षकांच्या नजरा आज जोहे नगरीत, अर्थातच जय गिरोबा देव मैदान जोहे इकडे लागल्यात. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून सामना जरूर सर्व पाहतायत. काय घडणार, काय घडणार ह्या सामन्यामध्ये. पहा, मागच्या 2 चेंडूवर मिसफील्ड झाली, तिकडे फक्त सिंगल रन्स होती. एक्स्ट्राच्या ह्या 2 रन्स किती महागात ठरतील बाल संघासाठी. परंतु सामना आहे, सामना आहे. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. मी देखील थांबतोय. 1 चेंडू, 2 धावा. ऋतिक पाटील असेल स्ट्राइकला. गोलंदाज तुषार वर्तक. शॉर्ट पिच चेंडू आहे, चेंडू हवेत आहे. झेल होईल का, झेल होईल का? नाहीये. रनआउटची संधी. आणि तिकडे काय घडलंय? सामना जिंकला, सामना जिंकला. आणि हा जल्लोष, जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. टीम जय भवानी इरवाडी संघाचा. तिकडे पाहू शकताय सुनील ठाकूर असतील, त्यांचे ज्येष्ठ खेळाडू असतील, सर्वजण आज मैदानाच्या दिशेने धावत येत आहेत. आणि हा जल्लोष. यस, कम ऑन, कम ऑन डीजे.